पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान म्हणजे अगदी साखर झोपेची वेळ, सर्वजण गाढ शांत झोपलेले असतात. अचानक त्या वस्तीमधून एका घरामधून आवाज येतो, चोर चोर चोर. आजूबाजूला शेजारी पाजारी राहणारी लोक डचकून जागे होतात आणि त्या घराकडं पटकन जातात. घरी पोहोचताच त्यांना दिसतं 2 लहान मुली त्यांना बांधून ठेवलेलं, पतीला खुर्चीला दावेने बांधून ठेवलेलं, शेजारी पत्नीचा मृतदेह पडलेला आणि तिच्यावरती अत्याचार केला, बाजूला साडीच पडलेली आहे असं पती सर्वांना सांगत होता. एव्हाना घटनास्थळी पोलीस सुद्धा पोहोचले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या 6 तासात त्यांना आरोपी सापडला. आता काय होती नक्की ही घटना आणि काय कारस्थान नक्की वाढून ठेवलं होतं याची ही सविस्तर माहिती. नमस्कार, स्वागत आहे तुमचं काय कारस्थान या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ही घटना बीड तालुक्यातील रंजेगाव या ठिकाणी घडली. आता गावामध्ये लोकसंख्या जी आहे ती आबूज या नावाची जास्त आहे, म्हणून या गावाला आबूज रंजेगाव या नावाने ओळखलं जातं. तर याच गावामध्ये एक विवाहित दाम्पत्य, त्यामध्ये पत्नीचं वय आहे 29 आणि तिचं नाव आहे ज्योती आबूज आणि पतीचं नाव आहे दिनेश उर्फ विश्वंभर पांडुरंग आबूज, वय वर्ष 35. आता त्याचा जो मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती, म्हणजे शेतीच्या जीवावरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कुटुंब तसं चांगलं होतं, सुखी समाधानी होतं, म्हणजे जास्त श्रीमंत पण नाही आणि जास्त गरीब पण नाही. शेती करता करता बाकीचे शेतीपूरक व्यवसाय हे कुटुंब करीत होतं. तर दिनेश यांना 2 लहान मुली आहेत, आई वडील आहेत आणि एक सोन्यासारखी म्हणजे लक्ष्मीसारखी बायको होती. अगदी संसारामध्ये कशाची कमी नव्हती. राजा राणीसारखा त्यांचा संसार चालला होता. पण काय होतं माहिती आहे का, माणसाला कुठं ना कुठं चांगला संसार चाललेला असला ना की दुर्बुद्धी सुचते आणि माणूस नको त्या गोष्टीच्या मागं लागून स्वतःचा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. काय होतं, अर्थतज्ञ सांगतात ना की एखाद्या गोष्टीचा माणसाने जास्तीत जास्त उपभोग घेतला एखाद्या वस्तूचा की त्या वस्तूची ना संतुष्ट करण्याची क्षमता आहे ना ती कमी होत जाते, लोप पावत जाते. थोडक्यात सांगू का, हा मोबाईल आहे. हा मोबाईल सुरुवातीला माणसाने घेतला ना नवीन की माणसाला खूप छान वाटतं, माणूस त्याला स्क्रीन गार्ड कव्हर वगैरे टाकतो. पण 2 वर्षानंतर माणूस पाहतो दुसरं कुठलं नवीन मॉडेल आलंय का, दुसरं कुठलं नवीन व्हर्जन आलंय का, म्हणजे तो मोबाईल घ्यायला. गाडी बिडी बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा माणूस असंच करतो. यांच्या पण बाबतीत असं झालेलं आहे. आता ही स्टोरी सांगणं म्हणजे कोणाबद्दल चुकीची माहिती पसरवणं हा उद्देश मुळीच नाही. तर ह्याच्यातून जो कोणी माझा बंधू किंवा जे समाजातील लोक वाईट मार्गाला चालले असतील त्यांना गोष्टी कळावी की चुकीच्या मार्गाला गेल्यानंतर संसाराचं काय होतं, त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. त्याच्यासाठी एवढं सगळं सांगणे कळकळी. तर होतं काय, सुरुवातीला सगळा संसार सुखी चाललाय, आधी घरामध्ये नांदा सौख्य बरे अशी परिस्थिती आहे. आता होतं काय, त्याच गावामध्ये राहणारी एक दुसरी स्त्री, तिच्यासोबत दिनेशची ओळख होते. ओळख झाल्यानंतर दोघांचं एकामेकासोबत बोलणं वाढतं, नंबरचे देवाणघेवाण होते, तासनतास चॅटिंग गप्पा गोष्टी चालू होतात आणि मग त्या गप्पा गोष्टीचं रूपांतर नंतर मैत्रीतून प्रेमात होतं. मग आता प्रेमात पडलेला माणूस ना संसाराची काळजी करतो, ना लहान मुलांची त्यांच्या बायकोपोरांची कोणाची काळजी करत नाही. तो मग बेपड होऊन जातो. त्याला फक्त आणि फक्त प्रेमच दिसतं, बाकी कोणी दिसत नाही. मग तो काय करतो, जा इकडे फिरायला, जा तिकडे फिरायला, असं त्यांचं फिरणं चालू होतं. महिनाभर 2 दिवस या गोष्टी चालतात. पण काय होतं, अनैतिक संबंध म्हटले ना की तुम्ही किती डोळे झाकून करा, तुम्हाला कोणी ना कोणी पाहिल्याशिवाय राहत नाही. दिनेशला पण कोणी ना कोणी पाहतं आणि ती बातमी एकमेकाकडून गावामध्ये सगळीकडं पसरली जाते. आता गावात पसरल्यानंतर ती बातमी थेट दिनेशच्या बायकोला येऊन कळते. त्याची बायको दिनेशला जाब विचारते, तू असं का करतोस बाबा, असं तसं. आणि महालक्ष्मीचं रूप असतं ते, त्याला बडबड करते अक्षरशः ती. आणि त्याला वाटतं की आपल्या बायकोला कळले. आता बायकोला कळलं म्हणलं की मग माणूस काय करतो की आईला आता घरातलं वातावरण बिघडणार आहे, त्यापेक्षा आपण माफी मागा आणि प्रकरण शांत करा. तो कसं बसं बायकोला समजून सांगतो की एवढा वेळ झालं, परत अशी चूक करणार नाही, एवढा वेळ सोडून दे. त्यानंतर दिनेश आता सावध होतो. तो विचार करतो, यार ठीक आहे आता वाचलोय, पण आता आपण आहे ना पाऊल सावध टाकलं पाहिजे. आता पुढच्या वेळेस आहे ना कोणालाही न कळता आपण या गोष्टी केल्या पाहिजे. सुरुवातीला थोडा दिवस तो शांत बसल्यासारखं दाखवतो, पण त्यानंतर मग रात्रीचं गपचीप
परत चॅटिंग सगळ्या गोष्टी चालू होतात. पण बायकोला माहीत असतं की आपला नवरा काय सुधारणार नाही. ती बिचारी एक दिवस तिला वाटतं की आपल्याला कळलं पाहिजे नक्की चालले काय पाठीमागं परत, पण कळणार कसं, कारण आता कुणी सांगायला तयार नव्हतं. मग एक दिवस दिनेश शांत झोपला होता. झोपलेला असताना ज्योती काय करते, गपचूप येते, त्याच्या मोबाईलचा अंगठा ते स्क्रीनला लावते आणि पॅटर्न असतं आणि थंब पण असतं, तर अंगठ्यामुळे त्याचा मोबाईल उघडतो. दिनेशला काहीच कळत नाही. आता मोबाईलचं लॉक उघडल्यानंतर त्यांचे सर्व चॅटिंग दिनेशची बायको वाचते. आता कुठलीही स्त्री सर्व काही सहन कर नवऱ्याच्या चुका, पण नवऱ्याचं बाहेरचं लफडं किंवा बाहेर ख्यादी वर्तन कधी सहन करणार नाही. सकाळ होते, ज्योतिका रात्रभर तिला झोप लागत नाही. सकाळ झाल्यानंतर ती दिनेशला नाही तसलं बडबड बडबड करते आणि तू असं आहे, तू तसं आहे, सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करते. दिनेश परत म्हणतो की एवढ्याच मला माफ कर, चुकलं माझं, आता मी परत काय असं करणार नाही. आणि तो कसं बसे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला तर कुठंतरी ना राग आलेला असतो बायकोचा. त्याला वाटतं रोजचीच कटकट, आपल्याला पण मन सोबत आपल्या लपडेबाजी करता येत नाहीये आणि मग हे कसं करणार आपण, हे कुठंतरी गोष्टी काहीतरी याच्यातून मार्ग निघला पाहिजे. आणि तो मूर्ख डायरेक्ट विचार करतो की आपल्या बायकोला संपवायचं. म्हणजे इथं त्याने चुकीचा निर्णय घेतला. मग काय होतं की ह्या घटनांमधून किंवा अशा गोष्टीमधून, अनैतिक संबंधामधून माणूस चुकीच्या मार्गाकडे इथं वळला जातो. आता त्याला बायकोपेक्षा बाहेरची चांगली वाटते. मग तिथे त्याला बायकोची आठवण येत नाही, आई बायकोची आठवण येत नाही की त्यांची इज्जत किती जाईल, ना आपल्या दोन मुलींची आठवण येते की बाबा आपण उद्या आपल्याला जर काय झालं तर काय होणार आहे. पण लफडं करणाऱ्या माणसाला फक्त असं वाटत असतं की मी सर्व काय करेल आणि कोणाला कळणारच नाही. तो मनामध्ये आपल्या बायकोला मारण्याचा प्लॅन आखतो. योगायोगाने दिनेशचे आई वडील हे बाहेर म्हणजे देवासाठी बाहेर गेलेले असतात. आता बाहेर देवाच्या दर्शनाला गेल्यामुळं घरामध्ये फक्त दिनेश, त्याची बायको आणि 2 मुलं एवढेच असतात. आता दिनेश सुरुवातीला झोपतो, बायका पोरं सगळी झोपतात. सगळी झोपल्यानंतर त्याला वाटतं की सगळे झोपलेले आहेत, आता काय कोणी जागा होत नाही. तो मात्र जागाच असतो. तो रात्री उठतो आणि एका स्क्रूड्रायव्हरनी बायकोचा गळा जोरात आवळतो. जोरात आवळल्यानंतर ती बायको, त्याची ज्योती, जागेवरती तडफडून जीव सोडते. आणि मग आता त्याला वाटतं की आपण हे कृत्य केले, पण करायचं आता हिला पोहायचं कसं, सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो. तो काय करतो, त्याच्या अंगावरली साडी काढतो. साडी काढल्यानंतर बाकीच्या गोष्टी शरीराचे तशाच असतात, साडी काढून टाकून देतो. मुलांना पण बांधतो, त्यांच्या तोंडात पण बोळा घालतो आणि स्वतःला पण खुर्चीला बांधून घेतो आणि स्वतःच्या पण तोंडात आरडाओरडा करतो आणि बोळा घालतो. आता शेजारी पाजारी सगळे येतात, पाहतात काय झाले. सर्वांना वाटत असतं की चोरी झालेली आहे. पोलीस पण येतात. अगदी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत, म्हणजे रात्री 5 वाजल्यापासून ते सकाळी 7-8 वाजेपर्यंत दिनेश शेवटपर्यंत हेच सांगत असतो की चोर आले आणि चोरांनी चोरी करून हा प्रकार केला, माझ्या बायकोला मारलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि घरातलं सोनं नेले. पण आता पोलिसांच्या निदर्शन असं येतं की जर चोरी झाली म्हणावी तर ज्योतीच्या अंगावरती दागिने तसेचे आणि दिनेश ज्या परिस्थितीत बांधलाय या परिस्थितीत चोर असं बांधू शकत नाही. त्यांना संशय येतो आणि त्याच्यानंतर मात्र दिनेशला सही सलामत ज्या खुर्ची बांधलाय त्या खुर्ची सकाट उचलला जातो आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला रवानगी. तिथं गेल्यानंतर मग काय, एकदा खाकी झटका भेटला की दिनेश तुटतो आणि पटापटापटा बोलायला सुरुवात करतो की काय केलं, कसं केलं आणि काय केलं. गुन्हा कबूल करतो. आता आज नव्हते त्याला जी शिक्षा व्हायची ती शिक्षा तर झालेलीच असणार आहे, त्याबद्दल काय वादच नाही. त्याचं वय 35 होतं, 35-36, 20 वर्षांनी तो बाहेर येणार, म्हणजे जवळ 60-65 वर्षाचा. त्याच्या मुली या खूप मोठ्या झालेल्या असणार आहेत आता वयाने. ना समाजाची इज्जत आहे, बायको गेली, आईवडिलांची इज्जत आपण गावात घालवली आणि मुली ह्या मोठ्या झाल्या असतील, त्यांचं लग्न पण झालेलं असेल, म्हणजे त्या माणसाचं आयुष्य कुठे येऊन थांबलं. तर सुरुवातीला ज्याला असं वाटतं ना की मी करतोय, कोणीच मला पाहणार नाहीये आणि मी केलं तरी काय फरक पडणार नाहीये, तर असं नसतं. अनैतिक या गोष्टीचा शेवट हा फक्त आणि फक्त वाईटच होतो. म्हणून फक्त कळकळीने हाजोडून विनंती आहे की अशा गोष्टी करताना माणसाने 10 वेळी विचार करावा. जरी तुम्हाला असं वाटलं ना की आम्हाला कोणीच पाहणार नाही, कोणीच काय करणार नाही, तर ह्या गोष्टी वरून काय ना कधी ना कधी सूचना आल्याशिवाय राहत नाही आणि माणसाचा पापाचा गडा भरला की तो फुटतोच. म्हणून ह्या स्टोरीच्या माध्यमातून सर्वांनी
आपल्या संसाराबरोबर आपल्या बायकोबरोबर व्यवस्थित राहा, सुखाने आणि गुण्यागोविंदाने संसार करा, हीच अपेक्षा. भेटूया पुढील एका स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.